नमस्कार, मी पूर्वी भावे. जगाच्या इतिहासामध्ये कोणत्याही युद्धाची चर्चा करा, प्रत्येक युद्धाचा अंत कधी झालाय आणि त्याचा जगावरती किती मोठा परिणाम झालाय हे समजायला पुढची अनेक वर्ष जातात. दोन्ही विश्वयुद्धाच्या आठवणी जाग्या केल्या तर एक गोष्ट नक्कीच सांगता येते की दोन्ही विश्वयुद्धानंतर जग अनेक दशकं मागे लोटलं गेलं होतं. अनेक देशांना तर युद्धाच्या जखमांमधनं बाहेर पाडण्यासाठी कित्येक वर्ष लागली. जर्मनीने सुरू केलेल्या दुसऱ्या महायुद्धाचे परिणाम त्याच देशाला नंतर अनेक दशकं भोगत राहावे लागले, तेही कित्येक पटीने जास्त. जपानला तर युद्धानं दिलेल्या अण्वस्त्रांची जखम इतकी खोल आहे की आजही जगाचा त्या आठवणीने थरकाप उडतो. खरं तर आज आपल्यापासून 3000 किलोमीटरवरती एक युद्ध सुरू आहे. अण्वस्त्रांच्या दाव्यावरनं अमेरिकेनं इस्रायलच्या मदतीने इराणवरती हल्ला केला. ऑपरेशन एपिक फ्युरी लॉन्च केलं. त्याच हल्ल्यामध्ये इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाला. फक्त खामेनीच नाही तर इराणच्या 450 पेक्षा जास्त अधिकाऱ्यांचा मृत्यू अमेरिकेच्या हल्ल्यात झाला. पण इतका मोठा आघात झाल्यानंतरही इराण शांत बसलं का? अजिबात नाही. पहिले 2 दिवस क्षेपणास्त्रांचा मारा झेलणाऱ्या इराणनं कालपासून जोरदार पलटवार केलाय. इराणनं इस्रायलसह युएई, कतार, बहरीन, कुवेत, जॉर्डन, सौदी अरेबिया आणि इराकमधल्या अमेरिकन तळांना टार्गेट केलं. आजही इस्रायलच्या तेल अवीवमध्ये सुद्धा क्षेपणास्त्र हल्ल्याचे अलर्ट्स होते. एकूणच काय तर आखातातल्या आकाशामध्ये सध्या फक्त धुराचे लोटस पाहायला मिळत आहेत. प्रत्येक शहरात सायरन वाजतायत. आंतरराष्ट्रीय माध्यमांच्या माहितीनुसार अमेरिका आणि इस्रायलने संयुक्तपणे केलेल्या कारवाईमध्ये इराणमधील 1000 पेक्षा जास्त ठिकाणांवरती हल्ला केलाय. पहिल्या 2 दिवसांमध्ये 2000पेक्षा जास्त बॉम्ब्सचा मारा करण्यात आलाय. आणि अमेरिकेच्या दाव्यानुसार गेल्या 4 दिवसांमध्ये इराणच्या 50% क्षेपणास्त्र साठे उद्ध्वस्त केलेत. शिवाय इराणी नौदलाची 9 जहाजं बुडवल्याचाही अमेरिकेनं दावा केलाय. यात आतापर्यंत 550 पेक्षा जास्त इराणी लोकांचा मृत्यू झालाय. बरं, ही सुरुवात फक्त इराण विरुद्ध इस्रायल आणि अमेरिका अशी झाली, पण हे युद्ध आणखीन किती चिघळणार? हा संघर्ष थांबणार तरी कसा? आणि नाही थांबला तर मध्यपूर्व पुन्हा एकदा महायुद्धाच्या दिशेने जात आहे का? आणि या सगळ्याचा जागतिक अर्थव्यवस्था, तेलाचे दर आणि भारतासारख्या देशांवरती काय परिणाम होणार आहे, हे सगळंच आजच्या भागामध्ये आपण आज पाहणार आहोत. आजची तज्ज्ञांची टीमही आपल्यासोबत असणार आहे. सगळ्यांची चर्चा करणार आहोत, पण त्याआधी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका वक्तव्यानं सुरुवात करूया. We have the strongest and most powerful by far military in the world, and we will easily prevail. We're already substantially ahead of our time projections, but whatever the time is, it's okay. Whatever it takes, we will always, and we have right from the beginning, we projected 4 to 5 weeks, but we have capability to go far longer than that. We also projected 4 weeks to terminate the military leadership, and as you know, that was done in about an hour, so we're ahead of schedule there by a lot. थोडक्यात ट्रम्प अगदी म्हणतायत की 4-5 आठवड्यांची तयारी केलेली दिसतीये, पण खरंच महिनाभरामध्ये तरी हे युद्ध संपेल का? तर त्याचं उत्तर पण फेब्रुवारी 2022ला सुरू झालेल्या एका युद्धाची आठवण सांगून मी तुम्हाला देते. युक्रेनच्या अनेक भागावरती दावा ठोकत रशियाने युक्रेनवरती हल्ला केला. तेव्हा अमेरिकेमध्ये जो बायडेन राष्ट्राध्यक्ष होते. त्यांची टर्म 2025ला संपली. ट्रम्प नव्यानं राष्ट्राध्यक्ष बनले, पण 4 वर्षापूर्वी सुरू झालेलं रशिया युक्रेनचं युद्ध आजही सुरू आहे. रशियाने युक्रेनच्या काही शहरांवरती ताबा मिळवलाय, तर युक्रेननंही रशियासारख्या बलाढ्य देशाला 4 वर्ष झुंजवत ठेवलंय. आणि म्हणूनच आता ट्रम्प जे बोलले ते खरंच होईल का, यावर शंका उपस्थित होणं अत्यंत साहजिक आहे. असो, आता वेळ झाली आहे आपला आजचा प्रश्न पाहण्याची, आणि त्यासाठी आपण आधी पोल सेंटरला जाऊयात. आजचा प्रश्न पाहूयात. आजचा आमचा प्रश्न आहे, इराणसोबतचं युद्ध 3 ते 4 आठवडे चालणार, ट्रम्प यांचा दावा. जगात महागाईचा भडका उडेल असं आपल्याला वाटतं का? होय आणि नाही असे 2 पर्याय आहेत. जरूर यावर व्यक्त व्हा. आणि आता आज दिवसाभरामध्ये काय काय घडलं ते मी तुम्हाला सांगते. आज पहाटेपासूनच अमेरिकेनं आपला हल्ला तीव्र केला.